मोठं करायचं हे मला देखील कळलं पाहिजे. त्यामुळे ते जे काय बोललेले आहेत ते आजच बोललेले नाहीत, 25 वर्ष बोलतायत आणि त्यांना लोक काय किंमत देत आहेत ते निवडणुकीतनं दिसतंय. पार्थ पवारांच्या गर्दीचा जो विषय आहे, ताजा असताना वडेट्टीवार यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केला. मीरा भाईंदर ती 200 कोटीची जमीन जी आहे ती 3 कोटीला खरेदी केली आहे. येताना काही आपण ही माहिती प्रसिद्ध करू. पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये मला जी काल माहिती मिळाली, स्वतः अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन काही खुलासे केले. आता पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये स्वतः माननीय अजितदादांनी खुलासा केल्यानंतर मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. वडेट्टीवार साहेबांनी प्रताप सरनाईकांवर काय आरोप केलेत हे मला खरोखरच माहिती नाही. त्याची मी माहिती घेतो, अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्गामध्ये असतानाच तुमच्याशी बोलतो. साहेब, पण पार्थ पवारांना तुमचे खातं मेहरबान झालं असं म्हटलं जातंय, कारण 48 तासामध्ये परवानगी मिळते पार्थ पवारांच्या कंपनीला. हीच खरी गंमत आहे. म्हणजे तुम्ही देखील फेक नरेटिव्हला किती बळी पडता हे मूर्तिमंत उदाहरण आहे. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना मित्र म्हणून, थोडंफार प्रत्येक विभागाचा अभ्यास आपण केला पाहिजे. रात्री 10 वाजता मला हा प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या विभागानं 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी ही 500 रुपये केली. मला देखील धक्का बसला की माझ्या सहीशिवाय कसं झालं. नंतर तुमच्या देखील लक्षात आलं असेल, माझ्या देखील दुसऱ्या दिवशी लक्षात आलं, हे कुठच्या तरी तहसीलदारनं केलेलं काम होतं, महसूल विभागाचा विषय होता. पण आता कसं आहे, उदय सामंतचं नाव घेतल्यानंतर काही लोकांना मोठं होता येतं म्हणून कदाचित माझं नाव घेत असतील. तुम्हाला सिंधुदुर्गवासी म्हणून अभिमान असला पाहिजे की माझं नाव घेतल्यानंतर काही लोक मोठं होतात म्हणून माझं नाव घेतलं तर मी काय करू. माझा खात्याशी काही त्याचा संबंध नाही, सुतरामही संबंध नाही. फक्त IT पार्क तुम्ही करणार असाल आणि आमच्याकडे इन्सेंटिव्ह मागणार असाल तर हे कागदपत्र आम्हाला लागतात, तरच आम्ही तुम्हाला परवानगी देऊ. अशा पद्धतीचं इंटेंट पत्र फक्त आम्ही दिलेलं होतं, लेटर दिलेलं होतं. याच्या पलीकडे आमचा काही संबंध नाही.